नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. छत्रपती संभाजीनगरहून इचलकरंजीला निघालेल्या बसला आग, प्रवासी सुखरूप. छत्रपती संभाजीनगरहून इचलकरंजीला निघालेली बस शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास पांढरी पिंपळगाव जवळ अचानक पेटली. ही बाब बसच्या मागे असलेला कार चालक प्राचार्य अमोल नागवडे यांच्या लक्षात आली. त्यांनी अर्धा किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पांढरी पिंपळगाव जवळ बस समोर कार आडवी लावत बसमधून धूर येत असल्याचे सांगितले. बसला आग लागल्याचे समजताच वाहक सुनील दिनकर कांबळे राहणार इचलकरंजी व चालक ओंकार लक्ष्मण कुंभार यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने 38हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले. या थरारक प्रसंगानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. चालक वाहक यांच्यामुळेच आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. इचलकरंजीचे आगार व्यवस्थापक नरेंद्र बोदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने संभाजीनगर आगार तसेच चालक वाहक यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. इचलकरंजीतील प्रवासी बसमध्ये होते का याची खात्री केली. सोशल मीडियावरही इचलकरंजी आगारच्या बस दुर्घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे काही वेळ शहरवासियांच्या काळजाचाही ठोका चुकला होता. आग इतकी भयानक होती की या आगीत प्रवाशांच्या बॅगमध्ये असलेले दागिने, काहींचे पैसे असे सुमारे 3 लाखांच्या आसपासचा मुद्देमाल जळून खाक झाला. या बसमध्ये बहुतांश वारकरी होते.